हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्ञानपीठ अकॅडमी 5. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश पॅडागॉजी लँग्वेज स्किल पार्ट 2 ह्यामध्ये जे राहिलेले जे स्किल्स होते ते आपण शिकणार आहोत. सो लेट्स बिगिन. तर लास्ट ह्या व्हिडिओमध्ये आपण LSRWच्या ह्या तिन्ही स्किल्स शिकून झालो होतो. ओके, लिसनिंग, स्पीकिंग आणि रीडिंग. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रायटिंग स्किल्सविषयी शिकणार आहोत. ओके, सो रायटिंग स्किल्स ही एक वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट प्रोडक्टिव्ह स्किल आहे. ठीक आहे, ही कशी स्किल आहे? प्रोडक्टिव्ह स्किल. म्हणजे तुम्ही प्रोडक्ट तयार करू शकता लिहून वगैरे. ठीक आहे, जसं टेक्स्टबुक झालं, नोटबुक झालं, नोट्स झालं, तुमच्या स्वतःच्या तुम्ही प्रोडक्ट करू शकतात, प्रोड्यूस करू शकतात. ठीक आहे, जी आपण लँग्वेजच्या टीचिंग आणि लर्निंगमध्ये यूज करतो. ओके, टीचिंग आणि लर्निंगमध्ये आपण यूज करतो. म्हणजे या तर आपण शिकवायला त्याचा वापर करत असतो किंवा शिकवायला. ओके, नेक्स्ट याच्याबद्दल जर आपण डिस्कस केलं तर हे पॉप्युलर कशामध्ये? तर रीडिंग आणि स्पीकिंगमध्ये हे पॉप्युलर ठरलं जातं. कशामध्ये येते? रीडिंग, रायटिंग आणि स्पीकिंग हे यामध्ये पॉप्युलर असतं, ज्याचं ते फायनल प्रोडक्ट असतं. पण यामध्ये रायटिंग खूप महत्त्वाचा पार्ट असतो. म्हणजे आपण जे बोलतो ते लिहितो, बरोबर, आणि ते लिहिल्यावर त्याचं आपण प्रोडक्ट तयार करून मार्केट्समध्ये प्रोडक्शन करतो. ठीक आहे, तर अशा वेगळ्या पद्धतीने कोणी ऑटोबायोग्राफी लिहितं, कोणी बायोग्राफी लिहितं. तर जे कोणी बोलत असतं त्याला आपण ऐकून किंवा आपले जे एक्सपिरियन्सेस आहेत ते शेअर करून आपण हे रायटिंग स्किल्स बनवत असतो, करत असतो. ओके, तर रायटिंग स्किलचे जर दोन वेगळे प्रकार बघितलेत ना, तर दोन प्रकार असे आहेत. एक आहे प्रोसेस अप्रोच आणि दुसरा आहे प्रोडक्ट अप्रोच. ओके, आता प्रोसेस अप्रोचमध्ये काय? आता हे इथं तुम्हाला कळालं असेल, प्रोसेस म्हटलं की काहीतरी एक त्याची प्रोसेस नक्की असणार. ओके, तर यामध्ये एक स्टेप वाईज प्रोसेस असते. ही सीटेड एक्झाममध्ये खूप इम्पॉर्टंट असते. स्टेप वाईज ही जी स्टेप आहे ती तुम्हाला लक्षात राहायलाच पाहिजे. ओके, त्याची फर्स्ट स्टेप आहे, मी इथे लिहिते याखाली, ती म्हणजे ब्रेन स्टॉर्मिंग. म्हणजे तुम्ही विचार करणार, खूप संशोधन करणार, तुमचं ब्रेनचा यूज करून विचार संशोधन करणार आहेत, म्हणून त्यालाच या प्रोसेसलाच आपण ब्रेन स्टॉर्मिंग असं म्हणतो. त्यानंतर तुम्ही आउटलाईन करणार. अच्छा, मग तुम्हाला जेव्हा त्याचा आयडिया किंवा तुमच्या डोक्यात एक पर्टिक्युलर कन्सेप्ट आली असेल की त्यावर तुम्हाला आता बुक लिहायची वगैरे काय, तर तुम्ही त्याचं एक आउटलाईन तयार करणार की तुम्हाला तुमच्या बुकमध्ये काय काय हवं आहे, काय काय नको आहे. ठीक आहे, मग तुम्ही त्याचा ड्राफ्ट तयार करणार. त्यालाच आपण ड्राफ्टिंग असं म्हणतो. ठीक आहे, ड्राफ्ट तयार झाला की तुम्हाला त्यातल्या काही गोष्टी हव्याशा असेल किंवा नकोशी असेल म्हणून तुम्ही एडिट करणार, किंवा तुम्हाला पिक्चर्स हवे आहेत, काय हवे आहेत, बरोबर, तर तुम्ही एडिटिंग करणार. त्यामध्ये एडिटिंग केल्यानंतर तुम्ही एकदा पूर्ण तुमचे जे बुक असेल त्याचा रिव्ह्यू घेणार की जे बुक आहे ही फायनली कशी दिसणार, त्याचा तुम्ही रिव्ह्यू घेणार, किंवा याच्यात काही कमतरता आहे किंवा काही पार्ट काही काढायचं आहे किंवा काही ॲड ऑन करायचं आहे का. ओके, तो रिव्ह्यू घेतल्यानंतर तुम्ही याचा प्रूफ रीडिंग करणार, म्हणजे एकदा व्यवस्थितपणे ते वाचणार. ओके, ते वाचल्यानंतर तुमचा एक फायनल ड्राफ्ट बनेल. त्यात सगळं आता तुमचं झालं आहे, काढून ॲड करून, ओके, रीडिंग करून, बघून, रिव्ह्यू घेऊन सगळं करून झाल्यानंतर तुम्ही त्याचा एक फायनल ड्राफ्ट करणार, आणि तो ड्राफ्ट तयार झाला की तुम्ही मार्केटमध्ये त्याला पब्लिश करणार. बरोबर, तुम्ही मार्केटमध्ये ते बुकला पब्लिश करणार. तर याला प्रोसेस अप्रोच म्हणतात. प्रोसेस अप्रोच म्हणजे काय? ही रायटिंगमध्ये वापरली जाते. जेव्हा आपण कुठलीही बुक किंवा काही बायोग्राफी लिहित असतो त्यावेळेस हे प्रोसेस अप्रोच असतं. तर हे स्टेप वाईज असते. तर तुम्हाला हे स्टेप्स लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की सीटेटमध्ये यावर खूपदा प्रश्न विचारले गेले आहेत. ओके, नेक्स्ट जे आहे ते आहे प्रोडक्ट अप्रोच. म्हणजे काय? डायरेक्टली तुमचं प्रोडक्टवर फोकस असतं. म्हणजे काय? तुम्ही एखादी मुलांना निबंध लिहायला लावतात, बरोबर, तर ते तुमचं प्रोडक्ट अप्रोच असतं. ठीक आहे, तुम्ही डायरेक्ट फोकस करता की याच्या निबंधात आपल्याला काय गोष्टी बघायला किंवा वाचायला मिळतील. करेक्ट, फोकस ऑन आउटकम. मग तुम्ही त्यांना एक आयडिया देऊन देता की तुम्हाला तो निबंध आहे तो 250 शब्दांचा हवा आहे, किंवा तुम्ही टॉपिक्स देता की तुम्हाला दिवाळीवर हवा आहे, की तुम्हाला क्रिसमसवर हवा आहे, उन्हाळ्याच्या सुट्टींवर निबंध हवा आहे, कशावर हवा आहे. ठीक आहे, तर हा तुमचा तुम्ही प्रोडक्ट काढून घेत आहेत मुलांकडनं, बरोबर. आणि प्रोसेस म्हणजे तुम्ही जेव्हा एखादी बुक पब्लिश करतात त्यावेळेस हे प्रोसेस अप्रोच असतात. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आणि इथे आपलं रीडिंग स्किल्सचे पण प्रकार टाईप्स हे इथे कंप्लीट झालेले आहेत.
तर तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या CTET एक्झाममध्ये तुम्हाला जे इंग्लिश पेडागॉजी ते इझिली समजून आणि एक्झामसाठी उपयुक्त ठरेल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग.